बरे मग काय आता काय म्हणू तुला? अरे फोडला तर 2-2 वर्षी कुशाल पाण्यावानी मुत तो नवताना बाण पोऱ्या तुला काम नको धंदा नको बराबरचे पोरं MIDC जात्या कामाला. काम काय इजी जाते ना काम करून अप टू डेट मध्ये हिंडतो निसता जसं काय तो बापानं लयच कमवून ठेवलंय. नाही असं फारसं म्हणलं ना पुरी बिरी पडतील सुनेल ना तुला एखादी. हा का? आता सुनाची प्रोसेस मध्ये आहे मला ना. नाही वाटत तू जरी सुनाच्या प्रोसिजर मध्ये आहे पण मला नाही वाटत हे बुटन सूट बूट पाहून तुला पुरी पटतील म्हणून. अरे पूर्ण हेच लागतं आजकाल पैशापेक्षा झगपक दिसलं पाहिजे माहिती तुला चव आली चव पण तुलाच पटत नाही. तुला पाहिजे ना सुनच पाहिजे ना. मी काम केलं तर तुला माहिती आहे सुनच येणार आहे. काय घरापर्यंत स्थळच येऊन द्यायला लोक काय चावळत होतो. काम नाही म्हणतं का? काय करायचं लोकांना पैसे आणतो ना कुठून पण. हा मग पैसे आणतो कुठून पण. इकडे मित्र कंपनी आपली कुठूनही पैसे येतात. तेव्हा म्हणले अरे शाळा शिक रे तेव्हा उन्हाळक्या मारीत निघला त्याच्या बरोबर टाइमपास कर त्याच्या बरोबर टाइमपास कर. शाळा शिकलेले लोक पोरांना पण नोकऱ्या नाही आता किती शोधत फिरतात सगळं माहिती का? पण ते त्यांच्या पुरतं त्यांना पोस्ट आहे ना काहीतरी काम काम का असा झाला तमका तमका तसा झाला तो काय रे. नाही आता काही तू एक विचार कर काही दिवसात सून पण येईल तुझ्या घरी सगळं चांगलं होईल. आपण चांगला बिझनेस करतो ना मोठा. साठाऱ्या मारीत निघतो तुला चवनाच होता. पहिले सून आणून का तुझी सेवा करायला? काही गरज नाही मला सुनाची माझी अजून हात पाय चांगली. अरे लोक म्हणतात ना सून नाही अजून सून काटा आणूच नको माझ्या डोक्याला ताणच देऊ नको मला कमवून पैसे आणून दे. बरं काय बी 6 महिन्यात तुला पैसे चालू करतो. गिळायला बसलं तर 4-4 भाकरी आसडीतो तरी त्याला कामाचं कळा ना. नाही दूध डेअरी टाकणार आहे आता मशीन आहे ना आपल्या दूध डेअरी टाकणार आहे लई पैसे दूध. कवा उचलला का तो शेणाचा पो गडी ठेवायचं ना कामाला. गडी ठेवील ना गडीला पैसे ना. तू हे तुला सोडीते गावामध्ये कटाळा. अरे कोण काम करावं लई कटाळा तुम्हाला माहिती का? तुला येईन ना बायको करायचं नाही कटाळा तुला. आता बायको करावंच लागलं वय वाढत चाललंय ना. ते कसं कळत मग बायको करावाच लागल वय वाढत चाललं हे का कळत नाही का वय वाढत चाललं पुढे चालून आपल्याला असं बसायची सवय लागली तर पुढे आपल्याच्याने काम होणार नाही. आणि उद्या जर 2-4 पोरं उपासले तो रिकामट्या टायमामध्ये तर त्यांना काय काय गुखाव घालशील. आता काय बोलते तू? मी करतो ना काहीतरी आता मी पोरं तयार केले मग काहीतरी करावं लागलं त्या पोरासाठी. अरे तू आता वय झालंय किती झाले आता 35 चालू होती ना 1-2 तर निघतील. 35 नाही तुला मी जणलंय तू नाही मला जन्म दे. तुला आता चालू किती 42 वय चालू आहे. आता ते ह्याच्यामध्ये त्या लेखीमध्ये पण असं 35 आहे ना. सांगायला लोकांना खोट्या जन्म तारखा. ते जर पुरीला वय कमी सांगावं लागतं जर पुरी पडतील ना मग. अरे सुधर उमण्या वाहनाच्या नाही करतो कांदी करतो. जाय तुला कुठे जायचं जाय बाबा वय आलो मी येतो. आणि झाले मी बावरी आवरे बासरी झाले मी बावरी आवडे बासरी घागर राही ना डोईवरी झाले मी बावरी आवरी बासरी घागर राही ना डोईवरी गाई गुरा नाही चारा गाई गुरा नाही चारा अंगणात पडला सारा पसारा अंगणात पडला सारा पसारा मुले बाळे किती रडतील वाटेवरी मुले बाळे किती रडतील वाटेवरी राही नड काय चालले तुमचे काय नाही काय म्हणत्या कुठे गेली होती? खुर्चीवर बसली मॅडम सारखी मला बस नाही बसा ना दादा बसा ना. काम करून बसली का पण तू? काम ना तेच आता घरातलं आवरलं सगळं. अरे त्या गाई बसल्या खाऊन बसल्या तर उपशीच बसले. तसं नाही त्याच्यात गव्हाणी मध्ये तर काही चाराचा पत्ता नाहीये. आता गव्हाणी चाऱ्याचा पत्ता नाही. आता एवढं उन्हात आणत मी जाऊ का दादा बरं ते चारा काढायला? मग कोण जाईल बरं आता? आता बा मम्मी होती ती काय राहिली नाही तुमच्या जवळ ती गेली पळून. आता मग त्याच्या ती होती तर करीत होती काम मला करीत तिने कामाची सवय लावली नाही लेख म्हणून तिने मला कोणतं कर्तव्य शिकवलं का? बरोबर तिने शिकवलं असतं नाही ना म्हणून ती पळून गेली ना तेच बरं झालं. जाऊया तिचा मला नाव नको काढू माझ्या डोळ्यासमोर. गेली ना ती जेवढी मम्मीवर श्रद्धा होती ना तेवढीच माझी तुझ्यावर श्रद्धा आहे. मी तुला आहे ना पोरगी नाही पोरगा समजतो असतो. धन्यात धन्य म्हशीला खायला घालायचं
चारा कापून टाकायचा. मी पिळायचं काम करेन चांगलं. हा मला पिळता येते. हायगाय नाही करायची. हा नाहीतर आहे ना मुलगा आणि मुलगी सारखीच मानित असतो मी. ऐका ना दादा, एक लय भारी प्लॅन केलाय मी. काय ते सांग ना. तो इसल्या गजराबाईचा पोरगा हा 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 तो हिरो टाईप राहतो जरा मस्त पैकी जीनची पॅन्ट बिंट तो का. घंटा त्याला गावात इज्जत आहे का काही. नाही नाही कपडे उपडे त्याला जीनची पॅन्ट घालताना पाहिजे. हा तो जीन्सची तोच ना? पॅन्ट घालतो. आज आडगं नाही का ते. आलं लक्षात. बरोबर बोल ते ना. मला म्हणून राहिलं माझ्या संग लग्न कर म्हणून. अतिशय. आता आम्हाला बारा एमडी व्हायले, मी आता सांग लग्न करीन का. हा नाही त्याची बडवेची डेअरिंग कशी काय झाली. डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. तुझी मागणी घातली. डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. मला म्हणतो काजल लग्न करते का. बर तर मी म्हणलं लग्न आता आपल्याकडे मजूर ठेवायला अडचण होती तुम्हाला माहिती. ते तर आहेच ना. लग्न तर करायचंच आहे तुझं पण मग मला त्या सांगण्या करायचं मी डॉक्टरच काही नाही एखादा. मी जर डॉक्टर होते मग त्याला मूर्खाला अक्कल नाही का. काजलचं शिक्षण काय झालेलं हा. आपलं काय झालेलं. तर मग हा. तो मला म्हणे नाही चूक त्याची नाही काजलची. का? मुलीच भेटा ना ते काही असू जाऊ दे आपल्याकडे त्याच्यामुळे. त्याला पोरी भेटाना आणि आपल्याला काय आम्हाला माणूस भेटाना. बरोबर बरोबर. ते काय केलं त्याला हा. त्याला म्हणलं पाहू म्हणलं पुढं. हा, हा, हा. म्हणजे काजल मी आलो तुझ्याकडे असं तसं भेटायला तर चालेल का असं तसं. त्याला ये नाही म्हणलं काय अडचण नाही म्हणलं. हा, हा. पण मला कामाला मदत करू लाग म्हणलं. म्हणे का गं तुला एकटी थकती म्हणे. हा, हा. त्या दिवशी मी चारा काढत होते त्याने पाहिलं मला चारा काढताना बर कापीत होते तर. हा, हा. तर मग मला म्हणजे एवढं उन्हात करते अगं थांब 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 तू नको करू अच्छा, म्हणजे मी अच्छा. करते. हा, हा. लागला तो लांब आणि पुढे पुढे करायला. पण तू वाकारा तर नाही दिला ना त्याला. लग्नाचा अजून काही वाकार देईल नाही मी. थोडस नाटक केलं बुवा. हा 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 फक्त एक लालची लावून ठेवला. हा बरोबर बरोबर. आता काय मला ते- तुझा उद्देश कळला मला. आपल्याला कामाला माणूस नाही हा. बरोबर. मला त्याचा फोन यायले हा, हा, सकाळी. हा, हा. शेण बिन काही भरू नको म्हणे तू. अच्छा. मी येतो म्हणे शेण भरायला. आणि म्हणून स्वतःच ठेवलं काय. हा? म्हणून मी वाट पाहत होती त्याची. या आता गाय उठल्या का हं. त्याच्याकडून गवण बिवण गच भरून घे. खाद्याची हा. टाकून शेणाचे पो उचलून घे. दादा हा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या गाईचं खाणं पिणं एकदम ओके मध्ये होईल. हम्म. दूध काय डेअरी लावायचं ना ते मशीन आणून ठेवलं मी दूध काढायचं. हा हा हा. तेव्हा पिळू पिळू नाही हात नाही सुजून नाही, गेले. बरोबर. अहो मशीन करायची आता सगळी मला काम. माहिती, मी पाहिलं किती नाजूक पोरगी प्रश्नच होती. आहे ना. अजून तुझं लग्न व्हायचं हे हात पिवळे व्हायचे. मग आणि काम काय पैसे कमायला सगळी जिंदगी पडली ना. असं त्याच्यामुळे आता काय आपण पैसे देऊन माणूस शोधित होतो. माणूस भेटाना हे फुकट येऊ राहिला मग घ्यायचं चांगली करून. गोष्ट चांगली गोष्ट आणि आहे. जाऊ दे, आपण त्याचे पैसे नंतर देऊन टाकणार आहे. देऊ टाकू, त्याला काय. हा फक्त त्याला तू राजी होऊ नको बरं का लग्नाला. दादा तुम्हाला वाटत की मी त्याला राजी होईल? नाही 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 नाही. त्याची आई किती डांजर आहे. मला जिपरे धरून आणि तिला जर हे माहिती जाऊ दे झालं तर. त्याची आई कशी असू पण तुझं शिक्षण काय ते 10वी बी पास होईल नाही का काय माहिती. असं सोडेल ओळी सोडेल त्याच्या आईने त्याला. हा का. हा नाही प्लॅन आवडला तुझा काजल. हं. येऊ का मग मी. पण त्याच्या आईला माहित नाही झालं पाहिजे बरं का दादा. हे फक्त मी तुम्हाला सांगितलं. नाही मग आता मग काय करू सांग. मी त्याच्या आईवर लक्ष ठेवू का. नाही लक्षपेक्षा काय ठेवू नका. पण अरे झालं तर होऊ दे ना. माहिती ते काय ठीक आहे. माहिती म्हणजे माहिती काय होईल का आपला पोरगा फक्त इथं येतो म्हणून. येतो एवढंच माहिती होईल ना. मग त्याला काय. पण ऐका ना मी काय म्हणते. तू सावध रीतीनं त्याच्या जर संग- तिने विचारलं हं. मा पोरग दिसला का हा, हा. तर मग तुम्ही सांगायचं काय नाही म्हणा आम्ही काय पाहिलं बिलं नाही म्हणा. मला काल विचारलं तर मी म्हणाल ना तू पोराला काय रा कमी कमी. मला बाकीचे उद्योग करता करता टाइम जातो माझा वाला. हं. मी आहे ना गावामध्ये सप्तीची मिटिंग आहे. तुम्ही अशाच मिटिंग करीत राहा. तुम्हाला घरात काय आणायचं नको न्यायचं नको. नाही नाही, ते केलं नाही तर लोकांची समस्या याचं उकड त्याचं उकड याचं उपट त्याचं उपट. काय ना दारू तेल पर्यासारखे नको बोलू. तू पोरगी जरा नीट बोलायचं बापा संग. पण दादा मग तुम्हाला पटायला पाहिजे घरामध्ये. आता हे बघा, तुम्हाला मी माग ते हे आणायला लावलं होतं गिन्नी गवत तुम्ही आणलं का. अरे आता कडवा कुट्टीची अजून 2 बॅगा पडेल ना. माझा हाताला ते लागत आहे कापायला जायचं म्हणलं ते हिरवं हिरवं त्यावर काढून आणलं. ते कडवा कुट्टी घाल सध्या. आणि तुझा प्लॅन आहे ना मला खरोखर आवडला. तो आला का त्याच्याकडून काय करून घ्यायचं मस्त काम करून घ्यायचं. लईच उगरी बागरी आला तर समजतो पैसे मला. बरोबर. त्याला आहे ना 500 रुपये रोजाने पैसे देऊन टाकू आपण. हा येऊ का मग मी. हा दादा. ठीक आहे. काय अडचण आली तर मला फोन कर. हा. मग मी त्याच्या कधी लक्ष ठेवतो कुठे जाती काय. म्हणजे तुमची दोघं एकत्र त्याच्या इथे नजर नाही पडली पाहिजे ना. तू असंच आहे ना. शक्य होईल तेवढं मी. आणि तू प्रामाणिकपणे जे सांगितली मी मला कल्पना हं. याच्याबद्दल मी तुला धन्यवाद मानतो. हा. आहे की नाही. चालेल दादा. हा ये मग. ओके. आईला इंग्लिशला कधी येतो काय माहिती बाई आता. काही खरं नाही. हा आता वाट देवासारखी त्याची. रेडा मी मा बापाची वाट नाही बघ आणि त्या बाळकावची वाट पाहावं लागू राहिली मला. 1 मिनिट काका तुमचा माहिती
आले का महाराज तुम्ही महाराज तुझ्यासाठी तर कुठून बी येईल. इकडे उभा राहा असा मध्ये कशाला बोल हा नाही म्हटलं म्हणजे नाही म्हटलं तुझ्यासाठी कुठून बी येईल मी. तू कामाचा फोन करेल 11 वाजेपासून आणि आत्ताशी गावला तुला काही पाठायला पाहिजे नाही तू स्वर्गातून जरी बोलवलं ना तरी पण येईल. हा का वर गेलं तरी आकाशातून खाली येते असं. हा ना आणि तेवढं आपलं लग्न करशील ना. थांब रे अजून आता तर माझं शिक्षण झालंय अजून माझं कमीत कमी 1 वर्षाचा कोर्स बाकी आहे मग बघू ना लग्न. 2 वर्षापासून आम्ही बोलतो. 2 वर्षापासून ए मी तुला आता 3 महिने झाले ओळखायला लागले म्हणे 2 वर्षापासून मी इकडे होते का मी दुबईला होते मग फोनवर बोलणं व्हायचं ना. तू करायचं फोन मी थोडी करायची बोलणं व्हायचं ना. आणि कधीपासून मागाय माहिती आहे. लग्न करून आपण माझ्या आईला दाखवून द्यायचंय. ते म्हणे सून तुला काय भेटती. मी म्हटलं माझ्या आईला काय बोललो माहिती हा अशी सून आणेल ना ती म्हणे तुझ्याकडे कोणतं काम आहे कोण तुला पोर घेऊन आणेल ना हा आणि तुलाच घेऊन जायचं. ए बाबा तू लगेच तुझे लगेच असे वचन बिचन काही देऊ नको हा. जर दम्माने हे कर हा व्हॅलेंटाईन डे आला ना आपण कुठं फिरायला जाऊ ना. व्हॅलेंटाईन डे काय त्या डोक्यात व्हॅलेंटाईन डे घुसला बाबा हा मग आलं ना आता करू ना आपण साजरे. काय? नाही ते आता ते साजरं करायचं राहू दे ये इकडे शेण पडले शेअर आता मी उचलू का? मग तू काय म्हणलं मी शेण भरायला येतो म्हणे तू टेन्शन घेऊ नको म्हणे मग त्या नावाने टाकलंय मी तसंच राहून दिलं आता तुझ्यासाठी शेण भरावं लागलं. मग उचल तू म्हणली तर जर मी बिल मी शेण जातं काय हा उचल ते शेण भर उठ दे ते कुठं हे बघ, एक काम कर सगळ्यात पहिले ना ते तिकडे गोळ बिळ काय असेल ते घेऊन ये कशा टाकलं पावडं नाही का तिकडे पाय त्या पलीकडच्या वाटत असेल बाय पावडं हा ते शेण करड आईला बरं झालं कामाला माणूस नव्हता इकडं भेटलं का रे आण ती पाठी आण चल पाठी हातात टाकायचं. हाताने काय टाकी तो पुष्टा बिष्टा असेल काय नाही हा हाताने काय बरी तो बरं ती जाऊ दे. तुझ्यासाठी काय पण लग्नाचं लग्न नको. हा आणि ती माहिती कर. नाही म्हणू नको असं. हा ते पाहू पुढची बात पुढे का रे ऐ हा काय नाही पण नाही काय नाही. काय नाही तू तेवढं शेणभर राहिला तिच्या पुढं नाही मी असं ते काढत होतो ना जरा गाय हे होती ना हं. म्हणून म्हणलं काढून देऊ तिला असं तिला थोडा त्रास होतो का ना. का गे बिंगुऱ्या वाहनाचे काय हं काय? मा पोर माया एवढ्या 20-25 गाय मायावाले पोर माया घरी शेण उचलीत नाही हा फोडलं तर 4 ठिकाणी 4 होती हा आणि तू कुशल त्याला तू तो काय एवढा बाळ आहे मी काय केलं मग तू त्याला शेण भरायला लावून राहिली मी थोडी बाजारला लावून राहिले त्यासारखे अशी 56 लोक कामाला ठेवीन मी आणि माझ्या पोराला तू शेण भरायला लावी सुटली तुमचं पोरगा आलं इकडं तो म्हणे मला काम दे मी आलो म्हणे मग मी दिलं त्याला काम तो आला तू तिला मागायला. म्हणला मला काम दे का नाही तीच मग? म्हणते, आम्ही लग्न करणार नाही दोघं त्याचं हा? आपण मी तुला पण लग्नाला म्हणले अजून आपण बोलले ना आपण करतो लग्नाला म्हणले मी अजून तुला करू बोलले ना तू मागं नाही का बोलले करू बोलले नाही पाहू म्हणलं म्हणून म्हटलं ऐ इकडे ऐक पहिले मी काय म्हणलं मी म्हणलं पाहू तो म्हणे तू माझ्या संग लग्न करते का मी म्हणलं पाहू म्हणलं ते पुढची बात पुढं त्यावर शेण भर तवर शंभर नाही मग मी शंभर होते मी गवत कापून आणत होते आता माझं काम आहे ते मला करणंच आहे बाई तू चांगली छेन छबिली दिसते गोर गोपाळीन पोरं सकाळी हा मा पोर गरीब आहे त्याला हागायला बसलं तर डुंगण दुता येत नाही हा त्याच्या ते सुद्धा जीवावर येतं हागायला कस काय नेट आल्यावर जातं तेच कळत नाही मला खायला बसलं तर 4 भाकरी गिळी तो हा आणि लाज नसल्यासारखं तू इकडे शेण भरून राहिला तिच्या इकडं आता तो म्हणला म्हणे मी तो शेण मी भरू शकतो म्हणून प्रेम करतो का हा. अरे पाय पड्या तिच्यावाला अजून लग्न नाही काही नाही तिच्यावाला तू शेण भरी हे उद्योग चालले काय ते वाले हं माझा काही उद्योग बिद्योग नाही तुमच्या पोराला आग पडेल होती तो आलाय माझ्याकडे मी नाही आले तुमच्या हा गावाला. ग तुला तर काय आगच नाही हं म्हणजे काय मी नाही, नाही. बोलवलं नाचायला तू त्याला अशी किती पोरं तो नाही. आधी लावले असे किती बोल का मला तोच उद्योग आहे का मग नाही? दुपारचं शेण भरायला महापौराला बोलवीत सकाळचं शेण भरायला अजून कोणाला बोलवीत असं संध्याकाळी गाय पाजायला परत कोणाला बोलवीत मला असं काही गरज नाही माझं मशीन आहे दूध काढायला मी सगळं काही मी माझ्या गाईंचं करून घेत होते याच्या खिशात हात घालून इथून मागा तुझं पोरगा येत नव्हतं बाई तू असं रिकाम आम्हाला काय पालतू बिलतू समजून राहिली काय तो पोरगा आला मा पाया पडायला मी नाही आले तिथं
सासूनाची आजच भांडण होणार का लग्न झाल्यावर पण का रे ए, मेंग्या तोंडाच्या भांडण माझं नाव घेऊ नको काय? सासूने नाही सासूनाची ती आजच काय माझ्या भांडण सासूने लागत मी काय पाच मासिकं बांधून त्या लग्न नाही केलं करणार ना तू? म्हणजे ती काय आता हिचेवाले पाया पडायला येतो का तिथं म्हणते तू मायावाले पाया पडायला आला तू बोलली होती ना आता का पलटी का ती नाही मेन गुन्हा मग काय मी तुला काय म्हणले होते मा बोकांडी नाचली असं म्हणले का तू म्हणे मी येऊ शकतो का काय जेवण मी म्हणलं ये बाबा ये बाबा बर माशान हा ये बाबा आता मला बी कामाला माणूस पाहिजेच होता असं तुला घरी काम काय जर म्हणतोय मला तू तुला नाही जर ठेवलं नाही, तू काय म्हणला मी घर जावे म्हणून राहीन आणि एक तर कामाला माणसं भेटायला नाही आजकाल म्हणून मी तुला ठेवलंय माझ्या बोकांडी नाचायला नाही ठेवलं म्हणून मी तुम्ही हा बायको भेटेल म्हणून तो हा मावाला म्हशी फाळ्या पोरा ठुला का इड शेण भरायला नाही तरी हा हा काय रे हा. आणि तुला नाकाने बोलते आम्हाला माहिती तो पोरग कसं आहे अख्ख्या गावात साऱ्या कोणला? दुनियेत नाव जाईल त्याचं कोणाचं? आम्ही तर दोन तू काय म्हणते 2-2 क्वार्टर येत तो 2 नाही तो मग तू आता येतो आले लग्न जमत नाही म्हणून तू ये धंदे करू राहिला काय नाही मग आवडायची ना ती मला म्हणून म्हणलं तुला आवडायची असं हा. ते उद्या तुला काही द्यायला नाही मग दुशीन का नाही, तसं- तसं वय घरी वय आईची रिकम बोलणे वय. आईची रिकम नाही मी विचार कर एवढं पाच अरे पाच- शेण पाच- भरण्यापेक्षा मी तुला माणसाने. शेण भरण्यापेक्षा मी तुला गावात मोका सोडून देईन कठाळ्या चाल जा जाना बाई. सोडते जाना पुढं पाय पुढं पाय घुमण्या वाहनाच्या आणि खबरदार जर तो परत माय पोराला इडे येऊन दिलं तर मला काही हा. गरज नाही तू इथे झिपुटीच पायाखाली घालीन मला गरज नाही मी 5-6 कोटीची मालकी नाही आज बी मला गरज नाही तो पोरगा आला होता इड मी नव्हते आले त्याला घ्यायला तिड बसले तू इकडे बसून डायरेक्शन करते काही लोकांचे पोरं नादी लावायचे नाही ग मी काय नादी लावू वरून सांगते तो पोरं आलं होतं चालत तो बोलावल्याशिवाय ते आलं काय मी फोन केला का तू फोन पहिले चेक कर त्याचा तो कोणाला फोन करीत पाहते ना असं डायरेक्ट कोणाचं बी पोर डायरेक्ट तो गोट्यात घुसत आणि तू त्याला शेण भरायला तो म्हणे लागली तुला आवडते मला बी काम करायची गरज आहे आवडते तर मग बस नाही इकडं काम कर मग द्यायचं मला ना त्याला बी काय लग्न करून करायचंय. काय करून द्यायचं हं? आम्ही काय अशा रस्त्यावर पडेल काय तेच ना. लग्नाच्या आधी आम्ही करून मग द्यायला. असं कसं बाई तू शेणावारी पोरांना वाकवी ती हा एखाद्याला तुला आवडले तू त्याला शेण भरायला होती माझं त्याला लग्न करायचंय मला सांग मला थोडी करायचंय हा ते. बघ जाय स्वतःच्या पोराला धाकट ठेव पहिले तू पाय पहिली आता गावाला जाण्या तुला काय दाखना दोकान चाल जाप जापा हा कट बरं झालं एकदाच गेले चल मी मामा शेण भरून घेते ते बंद करतात